थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज उमेरच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय आर्शिल बादनंतर जमीर येतोय. जमीरने खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्याला कामगिरी करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उभेत पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून अर्थात गोलंदाज उमेर पठाणच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय अरफाद येतोय नॉन स्ट्राईक एंडला. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जमीर पाहायला मिळतोय. उर्फ जंबो या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. यावेळी मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या षटकात धावा येणं गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहतोय कंजूसी गोलंदाजी भेदक मारा आपण पाहतोय गोलंदाज उमेरच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र एक सुरेख फटका. चेंडू जाईल थेट सीमारेषा बाहेर. नक्कीच पूर्णपणे व्यासपीठाला मानवंदना दिले जमीरने. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. या 6 धावांनी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केले जाते ते अर्थात मुस्कान मांडला संघाचं. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू जाईल थेट सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकाचं अनालिसिस आपण पाहिल्यात तर पहिल्या 2 चेंडूवर विकेट प्राप्त झाली होती. तिसरा चेंडू निर्धाव आला होता आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर आपण पाहिलं तर 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. एक अप्रतिम दर्जाचं क्रिकेट नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. कारण का कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट. गोलंदाज उमेर याचा. एकदा आपण पाहतोय सुरेख फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा थेट सीमा पार. षटकार. जमीर ऑन द फायर. थँक्यू डीजे. या स्पर्धेतील आपण पाहिलं तर दुसरी हॅट्रिक जमीरच्या नावे झाले. पहिली हॅट्रिक आपण पाहिलं तर इस्तियाकच्या नावेवर आहे आणि दुसरी हॅट्रिक आपण पाहिलं तर जमीरच्या नावावर आहे. लगातार 3 षटकार आपण पाहतोय जमीरच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 1 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. एका षटकानंतर आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 2 बाद 18 धावा धावफलकावर लागतायत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून सम्रान येतोय. सम्रान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सम्रान बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. एक युवा खेळाडू आहे. षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकांना दिसतोय आणि नक्की चेंडू जाईल थेट सीमा रेषा पलीकडे. चौकार. वेलकम फोर बाय मांडला संघ. थँक्यू डीजे. पूर्णपणे आपण पाहिलं तर गोलंदाज सम्रानचा स्वागत केले चौकाराने. फलंदाज
अरफातने नक्कीच या 4 धावाने संघाची धावसंख्या आगेकूच करेल। एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धाव फलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं चालू असताना एक आपण पाहिले तर चांगल्या प्रकारची फटकेबाजी, एक चांगली सुरुवात केली फलंदाज अरफात याने षटकातील पुढील चेंडू। यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आणि नक्कीच इथे कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा रनआउटची संधी नक्कीच पाहायला मिळाली होती, परंतु नक्कीच इथे सेफ झोन मध्ये पोहोचतोय फलंदाज जमीर। एक धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावर लागल्यात। पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्यामुळे पंचांवर कुठलाही दबाव आणायचा नाही आहे। थर्ड अंपायर नाही, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे। जेव्हा पंचांना पाहिजे असेल थर्ड अंपायर तेव्हाच थर्ड अंपायर घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून रिव्ह्यू दिसणार नाही आहे। या स्पर्धेत आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट जरी असलं तरी रिव्ह्यू दिसत नाही आहे। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 23 धावा धाव फलकावर लागतायत। कुठेतरी आपण पाहिलं तर या चेंडूवर पूर्णपणे व्हेरिएशन पाहायला मिळते, एक वेगळी विविधता आपण पाहतो प्रत्येक चेंडू मागे या गोलंदाजाकडे पाहायला जातंय। कारण का मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। षटकातील पुढील चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय। जमीर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला आपण पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवलंय। एक चांगला चेंडू आपण पाहतोय, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 23 पर्यंत। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे एक व्हेरिएशन पाहायला मिळते, ते अर्थात सम्रानच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आपण पाहतोय। बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय। षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राउंड द विकेट। यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे एक अफलातून स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। थँक्यू डीजे। नक्कीच आपण पाहिलं तर दोन चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज जमीरच्या बॅट मधून। या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 29 धावा धाव फलकावर येत आहेत। 1 टू गो, षटकातील शेवटचा चेंडू। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू माग व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून। 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल। 2 षटकानंतर आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्यात। एक चांगल्या प्रकारचा आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात सम्रानच्या माध्यमातून। अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या स्तराचा विचार केला तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू। या 18 चेंडू मध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा विचार केला तर उमेर पठाणने तब्बल 18 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या, तर सम्रानने इथे मात्र आपण पाहिलं तर 11 धावा खर्च करून आपण पाहिलं तर एक विकेट प्राप्त केली नाही आहे, परंतु आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। नवीन गोलंदाज आपण पाहतोय नदीम येतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 3रं षटक घेऊन एवन नांदगाव संघाकडून। तर ऑन स्ट्राइक आपण पाहतोय अरफात पाहायला मिळतोय। षटकातील पहिला चेंडू, आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काळपेचा ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतो। 1 धाव तर जरूर आली या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 30 धावा धाव फलकावर लागतायत। अर्थात धाव फलकावर आपण पाहिलं तर आकार मिळतोय, अर्थात 30 धावा, 2 बाद 30 धावा धाव फलकावर येत आहेत। अखूट टप्प्याचा चेंडू होता, छेड मात्र होत नाहीये, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 30 पर्यंत। एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाजी नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का आपण पाहिलं तर ऑन स्ट्राइक जमीर पाहायला मिळतोय। षटकातील पुढील चेंडू,
यावेळी मात्र आपण पाहतोय पंच दिलीप भोर यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अर्थात आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये चेंडू स्वेर ग्राह्य धरला जातोय आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव जोडून येते. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि फलंदाज जमीर बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. तिसरा धक्का. थँक्यू डीजे. जमीर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज सफीर येतोय. सफीर आणि आपण पाहिलं तर अरफातला एक चांगली फलंदाजी करावी लागेल कारण का आपण पाहिलं तर जे तंबूत परतलेत षटक क्रमांक आपण पाहिलं तर 30 प्रगती पथावर असताना 3 बाद 31 धावा धावफलकावर येत आहेत. अजून आपण या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू रॅट राऊंड द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धाव फलकावर लागतायत. अजूनही आपण 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. अरफात एक चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अरफातचा परंतु यावेळी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज नदीमच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर येणार. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 36 धावा धाव फलकावर लागतायत. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 समाप्त होईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 3 बाद 36 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून. कारण का आपण पाहिलं तर नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन सम्रान येतोय. सम्रानची गोलंदाजी आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. कारण का आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकात बघूया इथे कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सफीर पाहायला मिळतोय. सफीर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. कारण का आता मात्र आपण पाहिलं तर एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात मुस्कान मांडला संघाला. कारण का जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाचा. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कारण का आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूचा विचार केला तर त्यांनी एक वेगळी शैली पद्धतीचे गोलंदाजी केले. कारण का आपण पाहिलं तर एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं त्याच्या प्रत्येक चेंडू माग. सफीर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला आपण पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच हवेत झेल होतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख झेल पकडला जातोय आणि फलंदाज सफीरची खेळी संपुष्टात. 4था धक्का. थँक्यू डीजे. नक्कीच पंकज जाधवच्या माध्यमातून एक सुरेख असं गीत आपण पाहतो. या अलिबाग तालुक्याचं ज्यानं नाव 7 समुद्र पार केलं असा टेनिस क्रिकेट मधील एक अव्वल फलंदाज. तर नक्कीच 4था धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. नवीन फलंदाज ताज येतोय मैदानामध्ये. तर
अरफात ऑन स्ट्राईक आपण पाहतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय तितकासा फटका आपण पाहिलं तर नीटसा कनेक्ट होत नाहीये बॅटवर. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होईल. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 36 पर्यंत. या षटकाचा विचार केला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी समरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस विद्या चेंडू होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहतो लेग बिफोर द विकेटच्या नादात अरफात बॅक टू द पवेलियन. 5वा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रिजवान येतोय मैदानामध्ये. या षटकात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 2 विकेट प्राप्त केल्यात आणि अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. नक्कीच या स्पर्धेतील पहिली मेडन षटक फेकेल का गोलंदाज सम्राट. षटकातील पुढील चेंडू येथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर पंच नाखुश दिसतात. स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर 1 धाव जरूर लागते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 37 धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे फसवलं गेलं फलंदाजाला आणि नक्कीच रिजवान बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मागील हंगामाचा विचार केला तर नक्कीच या करोनाने आपल्याला पूर्णपणे या देशावर आणि या जगावर पूर्णपणे एक महामारी सोडली होती. नक्कीच त्याच्यावर आपण पाहिलं तर मात केले आणि आज आपण नक्कीच या स्पर्धा पाहू शकता. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सम्राटच्या माध्यमातून एक स्वेर चेंडू फेकल्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सम्राटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनीत येतोय ऑन स्ट्राईक. षटकातील शेवटचा चेंडू, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर 1 धाव नक्कीच नोंदली जाते आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 38 धावा धाव फलकावर येतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. केवळ 2 धावा खर्च केल्यात. त्या देखील आपण पाहिलं तर स्वेर चेंडूच्या अंतिम चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू, परंतु यावेळी मात्र ओव्हरथ्रो स्वरूपात नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाईल. या 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 39 धावा धाव फलकावर लागतायत. अर्थात आपण पाहिलं तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिलं आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. या 6 चेंडूंमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून. कारण का आपण पाहिलं तर स्लॉगरचं षटक येणं बाकी आहे, हाणामारीचं षटक येणं बाकी आहे. बघूया स्लॉगरचं षटक घेऊन कोण येणार. एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आपण पाहतोय फहाद येतोय अंतिम षटक घेऊन. फहाद बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय विनीत पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ताज पाहायला मिळतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी ते एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून. कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 39 धावा खर्च केल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पहिला चेंडू, नक्कीच आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारची स्पर्धा या मैदानावर आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय आखूटापचा चेंडू होता. 1 धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर.
या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 40 धावा धावफलकावर लागतात. अर्थात आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार येतोय. 40 धावा नक्कीच धावफलकावर लागतील. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात मुस्कान मांडला संघाला नक्कीच ताज कडती कॅपॅसिटी आहे, ताज कडते पोटेन्शियल आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ताजवला पूर्णपणे भरोसा ठेवलाय तो अर्थात मुस्कान मांडला संघाने. कारण का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच रोटेट स्ट्राइक रोटेट नक्कीच करून दिले. ते अर्थात फलंदाज विनीतने षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ताजचा, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर पहाचं कौतुक करावं लागेल. कारण का एक अचूक टप्प्याची गोंदाजी आपण पाहतोय अक्षरशः धावांपासून झगडावं लागते. ते अर्थात मुस्कान मांडला संघाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज फाद याचा रॅटम ब्राउन टू विकेट. यावेळी मात्र आपण पाहतो एक चांगला फटका आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. मतीन मुकादम रेवदंडा क्रिकेटचे एक माजी खेळाडू, जर आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु यावेळी चेंडू हवेत दिसतोय. झेल होणार का? झेल मात्र होतोय. फलंदाज ताज ची खेळी संपुष्टात. 6वा धक्का लागेल तो अर्थात 7वा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. मतीनजी मुकादम आपण जर कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मतीन मुकादम आपण पाहिलं तर एक माजी खेळाडू रेवदंडा परिसरातील एक अप्रतिम दर्जाचे खेळाडू होते. कारण का एकेकाळी आपण पाहिलं तर भरपूर सामने भरपूर मैदाने गाजवली असा खेळाडू आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य संदीपजी खोत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. संदीपजी खोत ग्रामपंचायत सदस्य रेवदंडा. षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय. फुलटॉस बिजा चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि उमेर तिथे कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज विनीत बॅक टू द पवेलियन. 8वा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. अंतिम चेंडू येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 8 बाद 44 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम चेंडूवर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय वैभव पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 समाप्त होईल. अर्थात आपण पाहिलं तर पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ते अर्थात 8 बाद 44 धावा धावफलकावर लागतात आणि 45 धावांची गरज असेल ती अर्थात A1 नांदगाव संघाला. थँक्यू डीजे. नितेश बागडेकर आपण जर कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. नितेश बागडेकर तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय आपल्या राष्ट्रीय भाषेत यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद आशुतोष. पहिला हाफ इथे संपलेला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 44. 5 षटकाच्या समाप्ती अंती
आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपल्या या परिसरातील आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, या तालुक्याच्या बाहेर सुद्धा ज्यांनी गाजवलं, आपली ओळख निर्माण केली, असे माजी खेळाडू सन्माननीय मतीन मुकादम, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत नितेश बागडेकर, संजय बागडेकर आणि सन्माननीय अरुण विचारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वात प्रथम मी या मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मी सन्माननीय अरुणजी विचारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं. श्री अरुण विचारे लेग स्पिन करणारे एक लेग स्पिनर म्हणून नावाजलेले खेळाडू, संपूर्ण अलिबाग तालुक्याच्या बाहेर सुद्धा, रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या फिरकीची, आपल्या बोटांची जादू दाखवली आणि आपल्या संघाला एक ओळख निर्माण करून दिली, अर्थात अरुणजी विचारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीपजी खोत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सर्वात प्रथम मी श्रीकांत भोईर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीपजी खोत यांचं स्वागत करावं. एक सुंदर आणि आकर्षक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद संदीपजी. आमच्या विनंतीस मान देऊन आपण वेळात वेळ काढून या व्यासपीठावरती आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं, आपले मनपूर्वक आभार. सर इकडे आहे बघा, लाईव्ह आपण पाहतोय, हे सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यानंतर सन्माननीय नितेश बागडेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचा सुद्धा एक सन्मान इथे केला जाईल. एक आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय नितेश बागडेकर यांना आपण इथे सन्मानित करतोय. माजी खेळाडू, रेवदंड्याचे एक जबरदस्त जाणकार खेळाडू, क्रिकेटचा भरपूर असा अभ्यास असलेले, त्याचप्रमाणे सन्माननीय मतीनजी मुकादम यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आपल्या गावचे माजी खेळाडू ज्यांनी आपल्या गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा घेण्यामध्ये, रेवदंड्यामधील सर्वात फास्ट बॉलर म्हणून ज्याची ख्याती होती, असे मतीनजी मुकादम. धन्यवाद सर. आमच्या विनंतीस मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे फहद कलबस्कर याला सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले गेले फहद कलबस्कर यांच्या बॅट मधून, तर त्यांना 500 रुपयाचे इथे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. या परिसरातील जे माजी खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंनी आपल्या या रेवदंड्याचं, अलिबाग तालुक्याचं नाव मोठं केलेलं आहे, त्या सर्व माजी खेळाडूंना आपण इथे सन्मानित करणार आहोत. एक चांगला उपक्रम इथे राबवलाय आणि नक्कीच प्रशंसनीय असा हा उपक्रम. ज्या खेळाडूंना पाहून आपण मोठे झालो, ज्यांचा खेळ पाहून आपण शिकलो, ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली, ते सर्व सन्माननीय व्यक्ती, मग मतीनजी मुकादम असतील, त्याचप्रमाणे नितेश बागडेकर असतील, त्याचप्रमाणे अरुण विचारे सर असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय सुहास घोणे सर असतील, हे सर्व जबरदस्त असे स्टार खेळाडू आपल्या ऐन उमेदीच्या काळामध्ये आपण पाहिलेत. आणि यावेळेस मात्र मैदानावरती आणखी एक मोठा हादरा बसतोय A1 नांदगाव संघाला. DJ मास्टर
धन्यवाद डीजे। त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल मुकादम माजी खेळाडू यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय। आणि अनिल सर, आपल्याला विनंती असेल की आपला सुद्धा इथे योग्य तो यथोचित असा सन्मान केला जाणार आहे, कारण आपल्याला पाहून या पंचक्रोशीतील अनेक खेळाडू मोठे झालेले आहेत। आपली प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हातात चेंडू आणि हातात बॅट घेतलेली आहे आणि प्रेरणा स्त्रोत्र म्हणून नक्कीच आपली ओळख आहे। सन्माननीय अनिल मुकादम, आपण सुद्धा इथे यावं, आपला सुद्धा इथे सन्मान करण्यात येणार आहे। तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 45 रनों की जरूरत। एक आसान सा लक्ष्य नजर आता हुआ 5 ओवर का ये मुकाबला, 9 के औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत। वैभव अपनानी जी पहला ओवर लेके आए हैं। स्ट्रेटेजी में बदलाव यहाँ पे होता हुआ, इसी वैभव ने लास्ट मैच में अंतिम ओवर डाला था, मगर यहाँ पे पहले ओवर में उनके हाथों में गेंद सौंपी है। ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला, बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इस बीच धन्यवाद डीजे मास्टर। अनिल जी मुकादम माजी खेळाडू यांचं इथे आगमन झाले आणि आपण पाहतोय त्यांना सुद्धा एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान दिला जातो। बहुत ही बढ़िया गेंद थी, अच्छी वापसी यहाँ पे वैभव द्वारा देखने को मिली। एक साधारण सी कदकाठी वैभव की हमें नजर आती हुई। पहली शुरुआतें बहुत ही बढ़िया की, मगर उसके बाद एक ओवर पिच गेंद के ऊपर जो गलती की, उस गलती का एहसास उन्हें जरूर हुआ और उसके बाद बहुत ही शानदार यहाँ पे वापसी होती हुई। रनों की संख्या 12 रन स्कोरबोर्ड पर। 4 गेंदें हो चुकी है। इस मर्तबा अजीबो गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश थी, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना था। जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को नकारा। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। 30 गज के दायरे के बाहर डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ। वैभव गेंदों को घुमाना जानते हैं। जी हाँ, फिर से एक बार देखिए, गेंद को घुमाया, गेंद ने बल्ले का पहाड़ी सीधा लिया और गेंद एक विकेट कीपर के हाथों में आसान सा कैच, और ये पहले विकेट का पतन होता हुआ। धन्यवाद डीजे। ये दूसरा विकेट खोया है बल्लेबाजी करने वाली टीम A1 मांडला ने, सॉरी A1 नांदगांव ने। 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। A1 नांदगांव की जानिब से अब हम देख सकते हैं मास्टर ब्लास्टर, उनके स्टार बल्लेबाज फहद कलबस्कर, और नौसाई के एंड पर उबैद। उमेर पठान, सॉरी माय मिस्टेक, और उसी के साथ गेंदबाजी के मोर्चे पर उबैद घारे। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन। हालांकि 9 रन के अवसर से यहाँ पे रन बनाने की जरूरत, बहुत ही आसान सा लक्ष्य, मगर पहले ओवर में 2 सफलता हासिल करने के बाद आत्मविश्वास में यहाँ पे बढ़ोतरी होती हुई। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, बहुत ही शानदार, बैकफुट पर जाकर पुल करने में कोशिश कर रहे थे, उसमें कामयाब होते हुए गेंद डीप में मिड विकेट, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। पहले ही गेंद के ऊपर 6 रन वसूलते हुए शानदार शुरुआत यहाँ पे आगाज करते हुए इस छक्के के सहायता से रनों की संख्या 7, फहद खेल रहे 7 पर। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट देखने को मिला और गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, इस मरतबा 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इस चौके की सहायता से रनों की संख्या 22 रन।
पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, 2 गेंदों में 10 रन यहाँ पे जुटा लिए है फहद कलबस्कर ने। जैसे मैंने कहा था, ये एक मास्टर ब्लास्टर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करना जानते हैं। इस मरतबा बैकफुट पर जाकर उस गेंद को ढीले हाथों से स्टीयर किया था और गली के दिशा में धकेलते हुए उस गेंद के ऊपर 2 रन यहाँ पे हासिल किए हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, मेरिट के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। जैसी यहाँ पे गेंद आ रही है उसी के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। बहुत ही चतुरस्त्र ये बल्लेबाज है। मैदान के कोने कोने में 360 डिग्री कहीं पे भी वो चौका या छक्का लगा सकते हैं, इतनी क्षमता बल्लेबाज फहद कलबस्कर में। हालांकि सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, अक्सर हमने देखा। मगर यहाँ पे शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसका भरपूर फायदा उठाने की कोशिश। इस मरतबा ऑफ स्टंप पर पहले ही सफल होकर मन बना लिया था, उसे लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेलेंगे, मगर तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही। सबमरीन डिलीवरी जिसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है, उस तरह की यहाँ पे गेंद थी। धन्यवाद डीजे। त्याचप्रमाणे क्रिकेटचे प्रेमी आमचे मित्र जोएल उंदीर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। जोएल उंदीर क्रिकेटचे जाणकार, क्रिकेटचे एक समीक्षक आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे एक खेळाडू सुद्धा, आपल्याला विनंती है कि अपन व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। फिर से एक बार यहाँ पे 6 रन प्राप्त होते हुए, जी हाँ, फिर से एक बार लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया लाजवाब नजाकत आक्रामकता का मेल यहाँ पे देखने को मिला। गेंद डीप पॉइंट के सर के ऊपर से सीमा रेखा की बाहर, 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। मी रोशन झावरे यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय जोएल उंदीर यांचं इथे स्वागत करावं। धन्यवाद जोएल उंदीर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण सुद्धा इथे आलात। या सर्व रेवदंड्यातील खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचं नेहमीच त्यांनी कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे। चलिए मैदान में चलते हैं, जहां पे रनों की संख्या हो चुकी है 36 रन, मात्र 9 रन दूर है जीत से। नए गेंदबाज सफीर 16 नंबर की जर्सी परिधान किए हुए, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज उमेर पठान, एक अच्छे ऑलराउंडर। जी हाँ, बैकवर्ड पर जाकर उसे पुल करने की कोशिश थी, मगर अंतिम क्षणों पर अपना निर्णय चेंज करते हुए उस गेंद को ढीले हाथों से ढकेला लॉन्ग ऑन के दिशा में। देखा, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछल रही है। फहद याला सुवर्ण संधी आहे, 2 षटकार आपण मारलेले आहेत। जर या चेंडूवरती षटकार मारला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला नक्कीच दिलं जाणार आहे। इस बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया, यानी अभी भी वो 500 रुपए का इनाम अपने नाम करने का सुनहरा मौका है फहद कलबस्कर के पास। फहद ने अब तक 3 छक्के और 1 चौका जरूर यहाँ पे लगाया है। जी हाँ, और ये लीजिए 500 रुपए का इनाम अपने नाम करते हुए फहद कलबस्कर। धन्यवाद डीजे। आणि त्याचप्रमाणे मी सकाळीच सांगितल्याप्रमाणे या मंडळाला देणग्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे। सन्माननीय मतीनजी मुकादम यांच्या वतीनं आत्ताच 500 रुपयाची या मंडळास देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार। और इसी के साथ ये मैच जीत लिया है A1 नांदगांव टीम ने, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। खानाव संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि टॉस करावा। धन्यवाद डीजे मास्टर, आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत टॉस होणं अपेक्षित आहे। आणि त्याच वेळेस आपल्या सर्वांच्या परिचयाचे रेवदंडा गाव, अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्याच्या बाहेर ज्यांनी आपल्या
संघाचं प्रतिनिधित्व केलं, आपल्या गावाचं नाव मोठं केलं. मग सुधागड पाली असेल, रोहा असेल, पेन असेल, मुरुड असेल, श्रीवर्धन असेल, मसला असेल, या सर्व तालुक्यांमध्ये आपला संघ घेऊन गेले आणि त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा विजय सुद्धा तिथे आपल्या नावावरती केला. असे सन्माननीय सुहासजी घोणे यांना मी विनंती करणार आहे की आपण पुढे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाबद्दल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेबद्दल. धन्यवाद. थँक्यू यासिन. आजची ही रेवदंडा क्रिकेट मित्रमंडळ रेवदंडातर्फे आयोजित कैलासवासी स्नेहा श्रीकांत भोईर स्मृती चषक आयोजित ही स्पर्धा 16 टीम ह्या स्पर्धेमध्ये आहेत. अतिशय नीटनेटकी यूट्यूब लाईव्ह आणि सुंदर ग्राउंड आपलं परंपरागत या ग्राउंडवर होणारी ही स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा जे ज्येष्ठ खेळाडूंचं सन्मान चिन्ह देऊन जो या मंडळांनी सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या सर्व ज्येष्ठ खेळाडूंतर्फे या रेवदंडा मित्रमंडळाचे तसेच आयोजकांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. या मंडळांनी हा प्रथमच ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करून त्यांचा सत्कार केला, त्यांना इथे बोलवलं, त्यांचा मान सन्मान केला. हा रेवदंड्याच्या इतिहासात मला वाटते प्रथमच हा पायंडा या मंडळांनी पाडला. त्याबद्दल पुनश्च मी या रेवदंडा मित्रमंडळाचे आभार व्यक्त करतो सर्व ज्येष्ठ खेळाडूंच्या वतीने. आणि ही टुर्नामेंट, ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत जाओ आणि संपन्न होत जाओ सालाबाद प्रमाणे अशी ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुहास घोणे सर. पुन्हा एकदा आपण नवीन सामन्याकडे वळणार आहोत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि शेवटचा सामना रंगतोय. अर्थातच हा सेमी फायनलचा सामना असेल. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. NSC खानाव विपक्ष A1 नांदगाव. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय अर्थात फहद कलबस्कर. लवकरात लवकर आपण यानंतर ठीक आहे, सामना संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेऊ शकता. सेमी फायनलचा सामना असेल. पाच षटकांचा हा सामना असेल. 5:20 झालेली आहेत. सूर्य अस्ताला लागलेला आहे. कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. सामना सुरू होतोय आणि मी पुन्हा एकदा माईकचा भार अर्थात सोपवतोय माझे साथी समालोचक आशुतोष पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू यासिन सर. आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम सामना NSC खाना विरुद्ध A1 नांदगाव या 2 संघ दरम्यानची मोठी लढत आपण पाहतोय. एक बिग बजेट सामना आपण पाहतोय, एक मोठा सामना आपण पाहतोय. कारण का आपण पाहिलं तर सेमी फायनलची लढत आहे मित्रांनो. त्यामुळे आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. पूर्णपणे आजच्या दिवसात जी काही केलेली मेहनत आहे ती पूर्णपणे या सामन्यावर अवलंबून असणार आहे. दोन्ही संघांसाठी जर विचार केलात तर NSC खाना संघासाठी सुद्धा आणि A1 नांदगाव संघासाठी सुद्धा. तत्पूर्वी एक विनंती असेल की A1 नांदगाव संघ चला आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि पंचांना विनंती करतो की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. A1 संघाने आपण पाहिलं तर A1 नांदगाव संघाने नाणेफेकी जिंकून आपण पाहिलं तर प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते अर्थात NSC खानाव संघाला फलंदाजीसाठी. NSC खानाव संघाकडून आपण पाहतोय सलामीची फलंदाजी जोडी सूरज गोंधळी, त्याचप्रमाणे दीपेश घरत ऑन स्ट्राइक आपण पाहतोय.
दीपेश घरत उर्फ पप्या या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज गोंधळे. यस, पंचांचा इशारा की चेंडू सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाहीये नक्कीच, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नितेश बागडेकर, आपण जर कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नितेश बागडेकर 2 धावा तर नक्कीच मिळणार या चेंडूवर. या 2 धावेने आपण पाहिलं तर संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे, ते अर्थात NSC खानाव संघाचं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 2 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारी असेल ते अर्थात गोलंदाज उमेर याची. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच, यावेळी मात्र आपण पाहतोय खूप मोठा धक्का. सूरज गोंधळी सारखा एक मोठा फलंदाज तंबूत परतलाय. एक डायरेक्ट हिट आपण पाहतोय. A1 नांदगाव संघाचे एक अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण. स्वेर चेंडू नक्कीच घोषित केलाय पंचाने, परंतु आपण पाहिलं तर धावचीत बाद झालाय सूरज गोंधळी. पहिला धक्का लागेल तो अर्थात NSC खानाव संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश गोंधळी येतोय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर सूरजला कळलं सुद्धा नसेल की डायरेक्ट हिट होईल. नक्कीच सूरज तंबूत परततोय, स्वस्त्यात तंबूत परततोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 3 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू असताना A1 नांदगाव संघाकडून आपण पाहतोय उमेर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, एक अचूक टप्पा, एक भेदक मारा, एक चांगलं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या अंतिम सामन्यामध्ये बघूया आजच्या दिवसामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आकाश गोंधळी उर्फ गुड्ड्या पाहायला मिळतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी केली होती. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. यावेळी मात्र काय घडलंय मैदानामध्ये, अकूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु आकाशने अक्षरशः बॅट डायरेक्ट स्टंप वर फेकली जाते आणि नक्कीच हिट स्वरूपात तंबूत परतेल आकाश गोंधळी. बॅक टू द पविलियन. थँक्यू डीजे. 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. अक्षरशः मैदानामध्ये काय घडलं हे NSC खानाव संघाच्या प्रेक्षकांना सुद्धा काहीच कळत नाहीये. नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी आपण पाहिलं तर एक A1 नांदगाव संघाचा आज नक्कीच लक म्हणता येईल. या मैदानावर 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत, स्वस्तात तंबूत परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश बाजंतर. सिद्धांत येतोय, सिद्धांत ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळी झेल होणार का? झेल मात्र यावेळी सोडला जातोय. नक्कीच कुठेतरी जीवदान मिळणार सिद्धांतला. या 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, अर्थात 4 धावा धावफलकावर येतील. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू असताना A1 नांदगाव संघाचा विचार केला तर या हंगामामध्ये तब्बल 7 अंतिम विजेतेपद पटकावलं या संघानं. तो संघ आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसातील. आणि यावेळी मात्र दीपेश ऑन द फायर. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच एक सुरेख असं वाक्य कुणाल दाते समालोचक आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हे नक्कीच ऐकायला मिळालं. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडूचा पेस काढून घेतला होता, परंतु तितका चांगला फटका आपण पाहतोय.
आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय दीपेशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही आपण पाहिले तर अंतिम चेंडू बाकी आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय दीपेश खरत. सुरेख चेंडू आपण पाहतोय तितकाच एक चांगल्या पद्धतीचा खेळलेला चेंडू, सन्मानपूर्वक खेळलेला चेंडू. एक धाव तर नक्की येणार या चेंडूवर. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. एका षटकाच्या नंतर आपण पाहिलं तर एनएससी खानाव संघाची धावसंख्या 2 बाद 15 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच आपण पाहिलं तर 2 महत्वाचे फलंदाज तंबूतल्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी आपण पाहिलं तर धावांचा वेग कमी होईल, परंतु नाही. तिथे आपण पाहिलं तर दीपेश सारखा एक घातक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर एनएससी खानाव संघ नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये असणार. नवीन गोलंदाज आपण पाहतो A1 नांदगाव संघाकडून, ज्याने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये एक कलात्मकता दाखवले. सम्रान येतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. सम्रान बघूया या सामन्यामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय दीपेश खरत. षटकातील पहिला चेंडू रॅटम राऊंड विकेट. सुरेख चेंडू आपण पाहतोय दीपेशला पूर्णपणे फसवलंय. याचसाठी हा ओळखला जाणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. एक अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकला जातोय गोलंदाज सम्रानच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र या पंच नाखुश दिसतात या चेंडूवर. नक्कीच पंचांचा इच्छा येतो की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर लागणार. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 16 धावा धाव फलकावर लागतील. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर असताना. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम फटका. चेंडू जाईल थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज दीपेश खरत बॅक टू द पविलियन. खूप मोठा धक्का लागेल तो अर्थात एनएससी खानाव संघाला. थँक्यू डीजे. सम्रानने अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकला गेला. नक्कीच एक मोठा फटका नंतर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर तिसरा धक्का लागतोय तो अर्थात एनएससी खानाव संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 22 धावा धाव फलकावर येत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनय पाटील येतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सिद्धांत पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय. सिद्धांतला काही समजत नाहीये. चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. भेदक मारा आपण पाहतोय. अक्षरशः धावांपासून वंचित ठेवतोय गोलंदाज सम्रान. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा चेंडू. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर सिद्धांतला काही समजत नाहीये. पूर्णपणे बीट होतो या चेंडूवर सुद्धा. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज सम्रानच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 22 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू असताना अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज सम्रानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल, कारण का एक मोठा फटका केवळ आला या षटकामध्ये, परंतु त्याच्यानंतरचे 4 चेंडू आपण पाहिलेत तर एक अप्रतिम दर्जाचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 22 धावा धाव फलकावर येत आहेत. एनएससी खानाव संघाच्या प्रति षटकाचा विचार केला तर 11च्या सरासरी धावसंख्या
धावसंख्या जमा करतोय तो अर्थात NSC खानाव संघ। उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील येणारे 18 चेंडू येणे शिल्लक आहेत, अर्थात 3 षटक येणं बाकी आहेत। या 3 षटकांमध्ये ते कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात A1 नांदगाव संघाच्या माध्यमातून, कारण का A1 नांदगाव संघ आपण पाहिलं तर यावर्षी एक अफलातून फॉर्म मध्ये असलेला संघ आहे मित्रांनो, कारण का यावर्षीचा हंगाम आपण पाहिलं तर तब्बल त्यांनी 7 वेळा अंतिम विजेतेपद प्राप्त केलेलं आहे। या सामन्यामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार। नवीन गोलंदाज आपण पाहतो A1 नांदगाव संघाच्या माध्यमातून नदीम येतोय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन नदीम बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करणार। थँक्यू डीजे। नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नदीम। विनय पाटील बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय, तर नवीन फलंदाज आपण पाहतोय विनय पाटील बाद नंतर अजय पाटील येतोय मैदानामध्ये। अजय बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल। अजय सुद्धा आपण पाहिलं तर एक डावखोरा फलंदाज आहे, एक चांगले मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज। तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सिद्धांत, षटकातील पुढील चेंडू रॅटम राउंड द विकेट, अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय, ब्लॉक होल चेंडू कार्पेटच्या सामन्यातून ट्रॅव्हल होईल। एक धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 23 धावा धावफलकावर येतील। षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू असताना ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अजय पाटील पाहायला मिळतोय। अजय बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, डावखोरा फलंदाज आहे त्यामुळे आपण पाहिलं तर पूर्णपणे हे मैदान डावखोरा फलंदाजांना साथ देते। या सामन्यामध्ये बघूया एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अजय पाटीलच्या माध्यमातून एक कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते। तर गोलंदाज नदीमचं इथे कौतुक करावं लागेल। षटकातील पुढील चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय, नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे, अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर येईल। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 24 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच इथे चेंडूंनी बॅटचा संपर्क होत नाहीये। बाईच्या स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर येणार। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय A1 नांदगाव संघ या स्पर्धेमध्ये करतोय। नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरा सामना चालू आहे त्यांचा, एक चांगल्या पद्धतीचा नक्कीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। एक महत्त्वपूर्ण सामन्यात नक्कीच इथे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू स्वेर, चेंडूची घोषणा केली जाते। पंच पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर येईल। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत। कुठेतरी आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथ वर बिघडतोय गोलंदाज नदीम आपल्या गोलंदाजी मार्कवर। चांगला फटका आपण पाहतोय सिद्धांतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल थेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, थेट षटकार। थँक्यू डीजे। या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 32 धावा धावफलकावर लागतायत। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू उंच हवेत दिसतोय। झेल होणार का? झेल होतोय फलंदाज सिद्धांत, बॅक टू द पवेलियन।
थँक्यू डीजे. कुठेतरी आपण पाहिलं तर नदीमच्या गोलंदाजीवर कमबॅक पाहायला मिळालं, कारण का एक मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर सिद्धांतला तंबूत पाठवलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल येतोय मैदानामध्ये, तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अजय पाहायला मिळतोय. डावकोरा फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाईच्या स्वरूपात धाव फलकावर एक धाव जरूर येणार आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 समाप्त होईल. अर्थात आपण पाहिलं तर पहिला 18 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर NSC खानाव संघाची धाव संख्या 5 बाद 33 धावा धाव फलकावर येत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. अर्थात आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू, या 12 चेंडू मध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार NSC खानाव संघाच्या माध्यमातून, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच 5 बाद 5 खेळाडू आपण पाहिलं तर तंबूत परतलेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक चौथं षट घेऊन फहाद येतोय. फहाद बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी फहादच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. या सामन्यामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रेवदंडा क्रिकेट मित्र मंडळ आयोजित कैलास उत्सव स्नेहा श्रीकांत भोईर स्मृती चषक आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मधील आपण पाहिलं तर अंतिम सामना आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर अजयला पूर्णपणे बीट करून जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धाव संख्या ते स्थिरावेल ती अर्थात 33 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं प्रगतीपथावर असताना रॅटम राउंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. कुठेतरी आपण पाहिलं तर बॅक फुटवर सरकतोय अजय, कारण का आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय फहादच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय झेल होणार का, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल होतोय फलंदाज अजय पाटील. बॅक टू द पवेलियन. 6वा धक्का लागेल तो अर्थात NSC खानाव संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतो अजय बाजांतर. निकेत येतोय मैदानामध्ये. निकेत बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय साहिल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. फहदच्या माध्यमातून स्क्वेअर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 धावा धाव फलकावर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू बॅकफुटला खेळून काढतोय. एक धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. एक धावेने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धाव फलकावर लागतायत. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत या षटकातील. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय फहादच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक निकेत पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. निकेत सुद्धा आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे अर्थात NSC खानाव संघाचा. नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाज फहदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते फलंदाज निकेतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या संजून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव तर जरूर आले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतेल. 7वा धक्का लागेल तो अर्थात NSC खानाव संघाला. थँक्यू डीजे.
4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं तर 4 षटकानंतर NSC खानाव संघाची धावसंख्या 7 बाद तब्बल 36 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा धावा कमी पडतात त्या अर्थात NSC खानाव संघाला, परंतु आपण पाहिलं तर शेवटचं षटक येणं बाकी आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय समीर गोंधळी येतोय मैदानामध्ये. समीर आणि निकेत मध्ये ती कॅपॅसिटी आहे मित्रांनो, मोठमोठे स्ट्रोक खेळण्यात हे दोन्ही फलंदाज माहिर आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर इथे एक चांगली धावसंख्या नक्कीच रचतील अशी अपेक्षा असेल ती अर्थात NSC खानाव संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक दुसरा आणि चांगली 5वं षटक घेऊन सम्रान येतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय स्वेर चेंडू अवंतर स्वरूपाने धाव फलकावर 1 धाव जोर येणार. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 37 धावा धाव फलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू असताना षटकातील पुढील चेंडू रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. नक्कीच इथे स्टंपिंगच्या रूपाने निकेत बॅक टू द पवेलियन पाहायला मिळेल. 8वा धक्का लागतोय तो अर्थात NSC खानाव संघाला. थँक्यू डीजे. 8वा धक्का लागतोय तो अर्थात NSC खानाव संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रशांत येतोय मैदानामध्ये. कुठेतरी आपण पाहिलं तर बॅक फुटवर सरकतोय पूर्णपणे या सामन्यामध्ये NSC खानाव संघ. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली पाहिजे होती त्या पद्धतीची फलंदाजी NSC खानाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रशांत पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समीर गोंधळे. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर जरूर आले. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 38 धावा धाव फलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल त्या अर्थात समीरच्या बॅट मधून. नक्कीच समीर एक मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज आहे. शेवटचा आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ते अर्थात गोलंदाज सम्रानच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय समीर गोंधळी पाहायला मिळतोय डाकोरा फलंदाज. षटकातील पुढील चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टंपिंगच्या रूपानं फलंदाज समीर गोंधळी बॅक टू द पवेलियन. 9वा धक्का लागेल तो अर्थात NSC खानाव संघाला. थँक्यू डीजे. 9वा धक्का लागतोय तो अर्थात NSC खानाव संघाला. अंतिम आपण पाहतोय फलंदाज येतोय मैदानामध्ये तो अर्थात निलेश गोंधळी. निलेश गोंधळे आणि प्रशांत बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर सारखले ते अर्थात NSC खानाव संघ. कारण का ज्या पद्धतीची एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय A1 नांदगाव संघाच्या माध्यमातून एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या उर्वरित 3 चेंडू मध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू मोठा स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. झेल होणार का क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि झेल मात्र होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि इथे मात्र आपण पाहतोय 10वा धक्का अर्थात ऑल आउट होतोय तो अर्थात NSC खानाव संघ. थँक्यू डीजे. ज्या पद्धतीचे आपण पाहिलं तर फलंदाजी पाहायला मिळाली पाहिजे होती NSC खानाव संघाच्या माध्यमातून, परंतु त्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली नाहीये. परंतु हरकत नाहीये, कारण का अजूनही गोलंदाजी बाकी आहे. नक्कीच त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करायची आहे ती अर्थात NSC खानाव संघाला. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 10 बाद 38 धावा धावफलकावर लागल्यात त्या अर्थात NSC खानाव संघाच्या. आणि 39 धावांचं लक्ष असेल त्या अर्थात A1 नांदगाव समोर.
संघासमोर. तर या 39 धावांचा पाठलाग करत असताना बघूया एवन नांदगाव संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासिन मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद आशुतोष. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सन्माननीय सुहास गोणे यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. एक सुंदर ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या बाबतीत किंवा आपले काही अनुभव असतील, त्याचप्रमाणे आपले काही साथीदार संघ सहकारी असतील, त्यांच्याबाबत आपण आपला अनुभव शेअर करावा. धन्यवाद. थँक्यू यासिन. रेवदंडा मित्रमंडळाने जो ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार आयोजित केला होता आणि आमचा केला, त्याच्यामध्ये एक अनावधानाने एक गोष्ट बोलायची राहून गेली माझी, की आम्ही ज्यांच्या पठडीत तयार झालो, ज्यांच्या शिकवणीत तयार झालो, असे कैलासवासी अशोक कदम, अरुण विचारे, किशोर दांडेकर यांचा अनावधानाने माझा उल्लेख करण्याचं राहिलं. हे तिन्ही रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ खेळाडू, त्यांच्या मुशीत आम्ही तयार झालो आणि आमचा खेळ बहरत गेला. त्याचप्रमाणे सुनेकोळीवाड्यातील आमचे मित्र नितेश बागडेकर, तसेच मतीन मुकादम, आमचे थेरोंड्याचे अनिल टिवळेकर, जानू हाले, राम हाले, राजू भोईर, असे काही खेळाडू या रायगड जिल्ह्यामध्ये होऊन गेले. की त्याच्यानंतर श्रीकांत भोईर हे सुद्धा एक मोठे प्लेयर रायगड जिल्ह्यातील, ज्यांची फिल्डिंग जी होती ती फार वाखाणण्यासारखी होती. मिडविकेट ते मिडॉन हा परिसर ते एकटे सांभाळायचे, हे पाहिलेलं आहे मी. असे हे खेळाडू आणि ज्यांचा सत्कार या माध्यमातून इथून या मंडळाच्या माध्यमातून होतोय, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि परत एकदा कैलासवासी अशोक कदम यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो, त्यांची आठवण इथे काढतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू यासिन. धन्यवाद सुहास सर. तो चलिए मैदान पे फिर से एक बार मैं आप सभी को ले चलूंगा, जहां पे बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग लेग, सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए. धन्यवाद डीजे. इस छक्के की सहायता से फहद कलबस्कर ने अपना खाता खोला. देखिए आशुतोष, जो अच्छे खिलाड़ी होते हैं वो मौके की तलाश में होते हैं. हालांकि मौका जब भी मिले उस मौके का फायदा उठाने वाला ही अच्छा खिलाड़ी होता है, असली खिलाड़ी होता है. हालांकि जब एनएससी खानाव की बल्लेबाजी चल रही थी, ओहो इस मरतबा हवा में गेंद, मगर वहां के फील्डर के सर के ऊपर से बहुत ही बढ़िया तरीके से निकालने में कामयाब रहे. 1 ही रन यहाँ पे मिलेगा, मगर अच्छा स्ट्रोक था, 30 गज का दायरा था, उसका फायदा उठाने की कोशिश कर रहे थे फहद. अच्छी सोच थी यहाँ पे, मगर मैं बात कर रहा था उनकी फील्डिंग की. अर्थात खानाव नवतरुण के सबसे सर्वश्रेष्ठ बल्लेबाज सूरज गोंधड़ी, हालांकि बिना रन बनाकर उन्हें आउट होना पड़ा रनआउट के रूप में, और उसका पूरी तरीके से क्रेडिट जाता है फहद कलबस्कर को. फहद कलबस्कर ने जिस तरीके से वो दौड़ लगाई थी, ओहो यहाँ पे बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ यहाँ पे पहला झटका लगता हुआ कामरान के रूप में. धन्यवाद. तत्पूर्वी सन्माननीय संदीपजी खोत यांच्यातर्फे मंडळास 1000 रुपये देणगी आलेली आहे. मंडळातर्फे मी त्यांचे सदस्य आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. अशाच प्रकारचा स्नेह आणि अशाच प्रकारचा पाठिंबा आणि अशाच प्रकारची माया नेहमीच असेल अशी अपेक्षा करतोय. आणि पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. तो मैं बात कर रहा था उस विकेट का
जिस तरीके से उन्हें रन आउट किया था फहद कलबस्कर ने, हालांकि बहुत ही अच्छी सोची समझी साजिश के तहत उन्होंने वो मौके को ताड़ा था, मौके का फायदा उठाया था। जबरदस्त स्पीड से वो गेंद पर चले गए थे और लाजवाब उन्होंने थ्रो किया था सीधा स्टंप के ऊपर। और एक महत्वपूर्ण बल्लेबाज सूरज को आउट करने में कामयाब हुए थे। इस पर दबा डाइव लगाकर उस कैच को लपकने का प्रयास था मगर नाकाम रहे। जीवन दान मिलता हुआ यहाँ पे फहद कलबस्कर को। फहद को यहाँ पे जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर गुड़ाडी मारने जैसा होगा। हालांकि आपके पास बचाने के लिए यहाँ पे ज्यादा रन नहीं है, आपको हाफ चांसेस को फुल चांसेस में कन्वर्ट करना पड़ेगा। हर एक कैच को यहाँ पे लपकना होगा और हर एक रन को यहाँ पे बचाना होगा, तब जाके यहाँ पे काम बनेगा। जीतने के लिए हमारे गुण लेखक मुझे बताते हुए 39 रनों की जरूरत। पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी दिपेश द्वारा देखने को मिली। दिपेश ने इस पहले ओवर में 8 रन खर्च किए हैं और एक सफलता उनके नाम। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आकाश अपनानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। फहद और इश्तियाक नॉस्ट्राइक के एंड पर। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत यहाँ पे ऑफ स्टंप और ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहरी टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई बाहर की तरफ निकल गई। उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी फहद की मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। सीधा विकेट कीपर सूरज गोंदी के हाथों में। जी हाँ, इसमें दबा स्लो ओवर वन गेंद फंसाया, चकमा दिया। लाजवाब यहाँ पे गेंदबाजी की शुरुआत आकाश द्वारा। इसी तरह की गेंदबाजी की अपेक्षा है। अगर ऐसे ही गेंदबाजी करेंगे, जल्दी जल्दी यहाँ पे अगर विकेट चटकाएंगे तो ही यहाँ पे जीतने का एक रास्ता तैयार होगा, एक मार्ग तैयार होगा और आत्मविश्वास में भी बढ़ोतरी होगी। और इसीलिए दोस्तों जिस तरीके से फहद ने उस मौके को कैच किया था, इसमें दबा ओवर पिच के एंड लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया तरीके से डीप कवर सीमा रेखा की बाहर गेंद 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। सूरज गोंदी रन आउट होने के बाद फिर मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आया है। एक दबाव में प्रेशर में अंतिम क्षणों पर दिखाई दिए खाना नवतरुण। और देखिए अब यहाँ पे रनों की संख्या बहुत कम नजर आती हुई। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। जी हाँ, इसमें दबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद मारने की कोशिश जरूर थी मगर अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। हालांकि प्रेशर में कोई फील्डर, कोई बल्लेबाज, कोई गेंदबाज थोड़ा सा ओहो, ये देखिए बल्लेबाज फहद का करिश्मा शुरू होता हुआ। लाजवाब स्ट्रोक, बैकफुट पर जाकर लाजवाब उसे हुक किया था। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। जिस तरीके से सचिन तेंदुलकर हुक किया करते थे, 1 सेकंड के पहले कुछ हिस्से में उस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाते थे। इस बीच देखिए उल्टे हाथ से खेलने का प्रयास था मगर परख लिया था गेंदबाज आकाश की भी मैं तारीफ करना चाहूंगा। बहुत ही बढ़िया सोच के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए जैसे ही देखा उन्होंने अपनी लाइन को चेंज किया कुछ सेकंड पहले और बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे। फिर से एक बार जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया था मगर डीप कवर में फील्डर तैनात। 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में गेंद और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में मात्र 8 रन खर्च किए थे दिपेश ने। दूसरे ओवर में आकाश ने 14 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। कामरान आउट होने के बाद हालांकि इश्तिया को अब पहली मर्तबा अभी भी खेलने का मौका नहीं मिला। सारी गेंदें फहद कलबस्कर ने अकेले ने खेली है। 3 छक्कों की सहायता से 21 रन बनाकर खेल रहे हैं फहद। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हमेशा की तरह फहद की। इस मर्तबा ऑन द राइज बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
धन्यवाद दीजिए। लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच और लास्ट मैच में जिस तरीके से फ्लॉलेस बल्लेबाजी की थी उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। आकर्षक और ये देखिए अद्भुत अविस्मरणीय, फिर से एक बार बहुत ही कमाल का स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन और इन 32। धन्यवाद डीजे। 32 रन ऑन स्कोर बोर्ड। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 32 रन और 31 रन पर खेल रहे हैं फहाद कलबस्कर। इश्तियाक ने अब तक खाता नहीं खोला। कामरान पहले ही गेंद के ऊपर आउट हो चुके थे, मगर फहद बरसते हुए यहाँ पे आंख की तरह लाजवाब बल्लेबाजी हो रही है। अपने रंग में पूरी तरीके से अपने मूड में नजर आ रहे हैं। इस साल बहुत ही फॉर्म में है इन फॉर्म बल्लेबाज। हर टूर्नामेंट में उत्कृष्ट बल्लेबाज या मैन ऑफ द सीरीज के खिताब से उनको 3-4 मरतबा नवाजा गया है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। कुल मिला के 38 रन जीतने के लिए 39 रनों की जरूरत और 37 रन बनाकर खेल रहे हैं फहद कलबस्कर। फहद अब्बस्कर, मैं अब कहूंगा फहद अब्बस्कर, क्योंकि मात्र एक ही रन जीतने के लिए दूसरा किसी भी बल्लेबाज को खेलने का मौका नहीं है। तो फहद सही मायनों में अब बस कर। जी हाँ, हेलीकॉप्टर उड़ाया फहद ने बहुत ही बढ़िया तरीके से। गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर लैंड होता हुआ यह हेलीकॉप्टर 6 रनों के लिए। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी अर्थातच नो डाऊट वन मॅन आर्मी, वन मॅन शो फहद कलबस्कर। आणि मागच्या सामन्याचा सामनावीर सुद्धा फहद कलबस्कर ठरलेला आहे। कमालीची फलंदाजी, चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपण पाहिली आणि अगदी एकतर्फी हा सामना आपण पाहतोय। सहज A1 नांदगाव या संघाने जिंकलाय। 17 चेंडू, 6 षटकार, 1 चौकारानिशी 43 धावा नाबाद फटकावल्यात या सामन्यामध्ये आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला होता। या सामन्यामध्ये अर्थातच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे फहद कलबस्कर। मी विनंती करणार आहे सामनावीरास पारितोषिक देऊन आपण सन्मानित करावं। ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीपजी खोत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण फहद कलबस्कर याला वेलकम फहद। जरा टाळ्यांचा एकदा गजर झाला पाहिजे फहद साठी। जबरदस्त फलंदाजीचा नमुना, आतषबाजी काय असते, फटकेबाजी काय असते आणि धावा कशा